वंचित बहुजन आघाडीच्या इतिहासात प्रथमच पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे। फक्त पदनियुक्ती न करता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला थेट मतदानाचा अधिकार देऊन एक प्रदेशाध्यक्ष आणि 12 राज्य कार्यकारिणी सदस्यांची निवड केली जाईल। राजकीय पक्षांच्या अंतर्गत रचनेत लोकशाही मजबूत करणारे हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक ऐतिहासिक पाऊल आहे। वंचित बहुजन आघाडीच्या इतिहासात प्रथमच पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत असून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांसह 12 राज्य कार्यकारिणी सदस्यांची निवड या निवडणुकीच्या माध्यमातून केली जाणार आहे। राजकीय पक्षांमध्ये अनेकदा पदनियुक्तीच्या माध्यमातून नेतृत्वाची निवड केली जाते, मात्र पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यालाही नेतृत्व निवडीच्या प्रक्रियेत थेट सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीने ही प्रक्रिया राबवली आहे। लोकशाही ही देशाच्या राज्यकारभारापुरती मर्यादित न राहता राजकीय पक्षांच्या अंतर्गत व्यवस्थेतही रुजली पाहिजे, या भूमिकेतून पक्षाने उचललेले हे पाऊल महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात महत्वपूर्ण मानले जात आहे। वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार असून या पदासाठी 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। त्याचबरोबर राज्य कार्यकारिणी सदस्य पदासाठी 25 उमेदवार निवडणूक लढवत असून अशा प्रकारे 28 उमेदवार या पक्षांतर्गत निवडणुकीत आपले भविष्य आजमावत आहेत। प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्र अनुक्रमांक आहे। मतपत्रिकेवर उमेदवारांची नावे अंतिम उमेदवार यादीतील अनुक्रमांकानुसारच दर्शवण्यात येणार आहेत। पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच इतक्या व्यापक स्वरूपात लोकशाही पद्धतीने नेतृत्व निवडण्याची प्रक्रिया राबवली जात असल्याने राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण सुद्धा निर्माण झालेले आहे। ही निवडणूक दिनांक 30 जुलै 2026 रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्धारित मतदान केंद्रावरती पार पडणार आहे। मतदानाची वेळ आणि संबंधित सूचना जिल्हानिहाय अधिकृतपणे कळवण्यात येणार आहे। राज्यभरातील ही निवडणूक केंद्रीय निवडणूक समितीच्या नियंत्रण, मार्गदर्शन आणि अध्यक्षांच्या नेतृत्वात पार पडणार आहे। संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा सुद्धा उभारण्यात आली आहे। निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी प्रत्येक जिल्हा समितीने आपापल्या जिल्ह्यात स्वतंत्र निवडणूक अधिकारी आणि आवश्यक कर्मचारी नियुक्त केले आहेत। प्रत्येक मतदाराला मुक्त, निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी पक्षाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत। ही निवडणूक बॅलेट पेपरद्वारे पार पडणार असून मतदान प्रक्रियेत प्रत्येक मतदाराला एकूण 13 मते देण्याचा अधिकार असेल। यामध्ये मतदानासाठी प्रत्येक मतदाराला 2 स्वतंत्र मतपत्रिका दिल्या जातील, ज्यात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी 1 आणि राज्य कार्यकारिणी सदस्य पदासाठी दुसरी अशी 2 स्वतंत्र मतदान पत्रिका असणार आहेत। या दोन्ही मतपत्रिकांची वैधता स्वतंत्रपणे तपासली जाईल। प्रदेशाध्यक्ष पदाच्या मतपत्रिकेवर 3 उमेदवारांची नावे आणि त्यांचे अनुक्रमांक असतील, जिथे मतदाराने आपल्या पसंतीच्या फक्त एका उमेदवाराच्या नावासमोरील चौकटीत पेनाने टिकमार्क करायचा आहे। राज्य कार्यकारिणी सदस्यांच्या मतपत्रिकेवर सर्व 25 उमेदवारांची नावे आणि अनुक्रमांक असतील, जिथे प्रत्येक मतदाराला कार्यकारिणी सदस्य पदासाठी जास्तीत जास्त 12 उमेदवारांना मतदान करता येईल। मतदाराने एकूण 13 पेक्षा अधिक मतदान केल्यास संबंधित मतपत्रिका बाद ठरणार असल्याने मतदान करताना मतदारांनी काळजीपूर्वक आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर पेनाने टिकमार्क करून मतदान करणे आवश्यक आहे। या निवडणूक प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या सर्वसामान्य सभासदांना मतदानाचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे। नेतृत्व निवडीचा अधिकार हा फक्त काही मोजक्या पदाधिकाऱ्यांपुरता मर्यादित न ठेवता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न या प्रक्रियेतून दिसतोय। पक्षाचा सामान्य कार्यकर्ता हा पक्षाचा केंद्रबिंदू आहे आणि त्यालाही त्याच्या मतालाही तितकेच महत्त्व आहे। ही लोकशाही मूलभूत संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करत आहे। आज देशातील अनेक राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत लोकशाहीचा अभाव असल्याची चर्चा होत असताना वंचित बहुजन आघाडीने पक्षांतर्गत निवडणुका घेतलेला हा निर्णय लोकशाही मूल्यांप्रती असलेल्या पक्षाच्या बांधिलकीचे प्रतीक मानला जातोय। नेतृत्व हे कार्यकर्त्यांच्या विश्वासातून आणि त्यांच्या मतदानातून निवडले जाते, ही भूमिका या निवडणूक प्रक्रियेतून स्पष्ट दिसून येते। त्यामुळे ही निवडणूक केवळ पदाधिकाऱ्यांची निवड नाही, तर पक्षाच्या संघटनात्मक लोकशाहीला अधिक बळकट करणारे एक ऐतिहासिक पाऊल आहे। मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपत्रिका आणि संबंधित निवडणूक साहित्य निवडणूक समितीने निश्चित केलेल्या सुरक्षित प्रक्रियेनुसार हाताळले जाईल आणि या निवडणुकीचा अंतिम निकाल दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई येथील पक्षाच्या कार्यालयात अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार आहे। राज्यभरातील कार्यकर्त्यांचे लक्ष या निकालाकडे लागले असून लोकशाही मार्गाने निवडून येणारे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीच्या पुढील राजकीय, सामाजिक वाटचालीस आणि नवी दिशा देईल अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे। पक्षाच्या सामान्य सभासदापासून ते वरिष्ठ नेतृत्वापर्यंत सर्वांना या प्रक्रियेत सहभागी करून घेत लोकशाहीचा आदर्श निर्माण करायचा प्रयत्न
वंचित बहुजन आघाडीने केला आहे. ही निवडणूक पक्षाच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण म्हणून निश्चित नोंदवली जाईल. धन्यवाद. जय भीम.